सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 आणि UGC NTA नेट परीक्षा 2025 या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पेपर क्रमांक 1 अतिशय महत्त्वाचा पेपर आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाला पाहिजे आणि जो विद्यार्थी 60, 70, 80, 90 पेपर 1 मध्ये मार्क्स मिळवता येतात, जर एवढं मार्क्स घेतलं तर सहजरित्या तुम्ही सेट परीक्षा आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होणार आणि GRF सुद्धा तुम्हाला मिळून जातो. आणि 10 टॉपिक मध्ये हे जे तिसरा टॉपिक आहे पॅसेज कॉम्प्रिहेन्शन, आता एक व्हिडिओ मी तयार केलं होतं परंतु मध्येच ते कट झाला. त्यामुळं माझं लक्षात आता आलं की एक ताईने मला, वर्षा ताईने मेसेज केलं की सर व्हिडिओ पूर्ण नाही, पुन्हा एकदा ते व्हिडिओ पूर्ण करा म्हणून. मग त्या ताईंचा मेसेज पाहून मी पुन्हा बघितलो आणि आता ते जेवढं कट झालेलं तेवढं टॉपिक पुन्हा एकदा मी घेत आहे. ओके, चला. वर्षा भगत ताईने ते मेसेज केले. त्या ताईने फुल व्हिडिओ नॉट अपलोडेड ऑन यूट्यूब, ओनली 10 minutes व्हिडिओ आर अपलोड, प्लीज अपलोड फुल व्हिडिओ. काय होतं, एक एकदा आपल्याला कळत नाही, त्यामुळे ते तुम्ही आम्हाला सांगत जावा. चला, वर्षाताईला मनापासून धन्यवाद. आता मी एकदम थोडक्यात सांगतो पॅसेज कॉम्प्रिहेन्शन कसं सोडवलं पाहिजे. ही टॉपिक अतिशय सोपा आहे. इथं तुम्ही ह्या टॉपिकसाठी पेपरमध्ये कमीत कमी 8 मिनिट, कमीत कमी 6 मिनिट आणि मॅक्झिमम 8 मिनिट वेळ दिला पाहिजे. जर 1 मिनिट एक्स्ट्रा दिलं तरी चालेल. 10 मिनिटाच्या आत ही पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचा 5ही प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे. 5ही प्रश्न सोपेच असतात. 5 प्रश्नापैकी पहिलं, दुसरं, तिसरं प्रश्न तर अतिशय सोपे असतात. पहिलं, दुसरं, तिसरं प्रश्न हे फॅक्ट बेस्ड वरती प्रश्न असतो. फॅक्ट मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारतात. तिथं हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ मेनी, हाऊ मच हे क्वेश्चन वर्ड वापरलेले असतात पहिलं, दुसरं, तिसऱ्या प्रश्नामध्ये. चौथा आणि 5वा प्रश्न हे थीम बेस्ड वरती कॉम्प्लेक्स, थोडं क्लिष्ट असतात. आणि 5वा प्रश्न हे क्रिटिकल अनालिसिस वरती आधारित असतो. हे अगोदर तुम्हाला 5 प्रश्नाचा स्वरूप कळायला पाहिजे. आणि जो विद्यार्थी प्रॅक्टिस न करता पेपरला जाऊन पेपर लिहिलं तरी पहिलं, दुसरं, तिसरं प्रश्न सोडवता येतात, त्यात काही अडचण नाही. परंतु जो विद्यार्थी प्रॅक्टिस करून पेपरला जातो त्याला 5 पैकी 5 प्रश्नांचं उत्तर येत असतो. थोडं जर वेळ देऊन प्रश्न व्यवस्थित समजून घेतलं तर 5 पैकी 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क तुमच्या पॉकेटमधला आहे. हे काय वाचन करून लक्षात ठेवायचं प्रश्न नाही. तिथंच पॅसेज वाचन करून पॅसेजचं अंडरस्टँडिंग करून घेऊन मग आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर ओळखायचं असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, पेपरला जाण्यापूर्वी कमीत कमी 50 पॅसेज तुम्ही सोडवलं पाहिजे. यापूर्वी आलेले क्वेश्चन पेपरमध्ये आलेले पॅसेज ते घ्या आणि शक्य झालं तर माझ्या पुस्तकामध्ये मी पॅसेज दिलेले ते वाचन करा. 50 पॅसेज तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे 5ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सोडवता येतो. आणि तुमचं वाचन करण्याची स्पीड लिमिट कमीत कमी एका मिनिटात 200 ते 300 शब्द वाचन व्हायला पाहिजे. कमीत कमी 250 शब्द, 250 वर्ड्स, म्हणजे 200 तरी कंपल्सरी तुम्ही वाचन केलं पाहिजे. 200 शब्द पूर्ण व्हायला पाहिजे वाचन करून. 200 ते 300 शब्द एक विद्यार्थी वाचन करू शकतो स्पीड पद्धतीने. आणि पेपरमध्ये एक लक्षात घ्या, पॅसेज वाचन करीत असताना प्रत्येक शब्द वर्ड बाय वर्ड मिनिंग, प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्याला यायलाच पाहिजे अशातला भाग नाही. एखाद्या शब्दांचा अर्थ नाही कळलं तरी गो फॉर पुढचं वाक्य वाचन करा आणि
अगोदरचं वाक्य आणि पुढचं वाक्य वाचन करून त्या शब्दांचा अर्थ तुम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करा. मग आता नेमकं काय केलं पाहिजे हो सर? बघा, परीक्षात वर्गात गेल्यानंतर 60 मिनिटांचा वेळ असतो पेपर 1 साठी. अगोदर सोपे सोपे प्रश्नांचं तुम्ही डायरेक्ट काय करा, पॅसेज कॉम्प्रिहेन्शन प्रश्न 30 मिनिटानंतर, म्हणजे सुरुवातीला हे प्रश्न सोडवू नका आणि शेवटच्या टप्प्यात सोडवू नका. सुरुवातीला जर परीक्षेला गेल्यानंतर अगोदरच तुम्ही पॅसेज कॉम्प्रिहेन्शनचा प्रश्न सोडवत राहिलं तर तुमचा तिथं इंटरेस्ट वाढतो आणि न कळत तुमचा वेळ जास्त जातो. तसं करू नका. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 50 मिनिटानंतर 55 मिनिटानंतर तुम्ही पॅसेज प्रश्नांचं सोडवत राहिलं तर तिथंही कळत नाही, तिथं तुमचं गडबड होतो आणि साधं सोपं प्रश्न सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजत नाही, त्यामुळे तिथं चूक होतं. मग मी काय करत होतो, अगोदर मी कम्युनिकेशनचा प्रश्न सोडवलो, त्याच्यानंतर ICTचा प्रश्न सोडवलो, त्यानंतर टीचिंग अप्टिट्यूडचा प्रश्न सोडवलो, त्याच्यानंतर हायर एज्युकेशनचा प्रश्न सोडवलो, त्यानंतर रिसर्चचा प्रश्न सोडवलो, त्याच्यानंतर पर्यावरणाचा प्रश्न मी सोडवलो. त्यानंतर मी पॅसेज कॉम्प्रिहेन्शनकडे मी जात होतो आणि पॅसेज कॉम्प्रिहेन्शन पूर्ण 10 पैकी 10 मार्क मी घेत होतो आणि घेत आहे आणि घेणारच. हे टॉपिक माझ्यासाठी फेवरेट आहे. असं अगोदर तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे की मला ह्या टॉपिकमध्ये मी 10 पैकी 10 मार्क घेतो. कमीत कमी 50 पॅसेज तुम्ही प्रॅक्टिस करा. मग वर्गात गेल्यानंतर 30 मिनिटानंतर ही टॉपिक हातात घ्या. हातात घेतल्यानंतर पॅसेज दिलेला असतो. पॅसेजमध्ये कमीत कमी पॅसेज जर मोठा असेल तर तुम्ही समजून घ्यायचं इथं सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहे. पॅसेज जर छोटे असेल तर प्रश्न अवघड असतो. म्हणजे एक आयडिया तुमच्या पाहिजे. पॅसेज मोठा आहे म्हणून घाबरायचं नाही. पॅसेज मोठा असेल तर हमखास तुम्हाला 5ही प्रश्नाचं उत्तर सोडवता येतो. प्रश्न छोटा असेल तर तुम्हाला थीम बेस्ड वरती प्रश्न विचारतात. पॅसेज मोठा असेल तर प्रश्न सोपे विचारतात. आता मराठी तरी पॅसेज सिलेक्ट करा किंवा इंग्रजी तरी पॅसेज सिलेक्ट करा. तर मी इंग्रजीचा पॅसेज सिलेक्ट करत होतो आणि अगोदर 5 प्रश्न एकदम फास्ट पद्धतीने मी वाचन करत होतो. प्रश्न वाचन करायचं आणि वाचन करत असताना पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न अगोदर बघायचे व्यवस्थित, कारण ते प्रश्न हक्काचा आहे, तिथं मार्क तुम्हाला मिळतो. मग क्वेश्चन वाचन केल्यानंतर मग लगेच मी काय करत होतो, पॅसेज पूर्ण वाचन करत होतो फास्ट पद्धतीने. मग पॅसेज वाचन केल्यानंतर पुन्हा प्रश्न वाचन करत होतो. पहिला प्रश्न, मग पहिल्या प्रश्नामधलं कीवर्ड काय आहे, क्वेश्चन वर्ड काय आहे ते समजत होतो. हू असेल तर पर्सन, व्हॉट असेल तर इन्फॉर्मेशन, व्हेन असेल तर प्लेस, व्हेन असेल तर त्याचा टायमिंग, वेअर असेल तर त्याचा प्लेस, हाऊ असेल तर त्याचा मॅनर्स आणि प्रोसेस. ह्या शब्दांचं तुमच्या लक्षात पाहिजे. मग लगेच त्या पॅराग्राफमध्ये जाऊन त्या प्रश्नांचं उत्तर मी शोधत होतो. पुन्हा दुसरा प्रश्न वाचन करून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये, तिसऱ्या प्रश्नांचं वाचन करून तिसऱ्या पॅराग्राफमध्ये. चौथा क्वेश्चन हा थोडा कॉम्प्लेक्स असेल, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आणि चौथा प्रश्नांचा शब्द उत्तर हा वर्डिंग वरती असतो, अँटोनिमस, सिनोनिमस शब्दावरती असतो किंवा एखाद्या टर्म वरती प्रश्न असतो. तिथं ट्रू ऑर फॉल्स वरती असेल किंवा त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ऑप्शनवरनं आपल्याला उत्तर ओळखायचं. चुकीचं ऑप्शन तुम्ही कट करा. आणि शेवटचा जो प्रश्न असतो थीम बेस्ड वरती किंवा टायटल वरती किंवा त्याचा सेंट्रल आयडियावरती असेल तर पहिल्या पॅराग्राफमध्ये किंवा शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्याचा उत्तर असतो. आणि शेवटच्या प्रश्नांचं उत्तर शोधत असताना सुद्धा चुकीचं ऑप्शन अगोदर ओळखा आणि चुकीचे ऑप्शन तुम्ही कट करा, तरच तुमच्या उत्तर करेक्ट कोणता हे आपल्या लक्षात येतो. अशा अगोदर प्रश्न वाचन करा फास्ट, त्याच्यानंतर पॅसेज फास्ट वाचन करा, पुन्हा प्रश्न व्यवस्थित वाचन करा, एक प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर पॅराग्राफमध्ये बघा. ओके. आणि ज्याचं उत्तर सापडत नाही तो तिथंच त्या प्रश्न सोडवा. गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. कारण 5ही प्रश्न सोपेच असतात. तिथं तुमचं समरी अंडरस्टँडिंग होणं महत्वाचं आहे. वर्ड बाय अंडरस्टँडिंग होण्याची गरज नाही. ही काय क्रिटिकल अनालिसिस पॅसेज नसतो. आणि इथं तुम्हाला काय वाटतं ते सांगायची गरज नाही. तुमचं पर्सनल ओपिनियन तिथं प्रश्नामध्ये विचारत नाही. लेखकांचा उद्देश काय आहे ते आपल्याला उत्तरमध्ये शोधायचं आहे आणि त्याचं डोमेन काय आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे.
म्हणजे पॉलिटिकल रिलेटेड आहे का, सोशल रिलेटेड आहे का, स्पोर्ट्स रिलेटेड आहे का, बिझनेस रिलेटेड आहे. म्हणजे पॅसेज साहित्यिक आहे ते पॅसेजचा डोमेन ओळखा, त्याचा क्षेत्र ओळखा आणि पॅसेजचा टोनिंग म्हणजे लेखकांचा उद्देश काय आहे, काय म्हणून त्याने हे पॅसेज दिलेले आहेत, त्यांचा टोन काय आहे, सॅड टोन आहे का, हॅपी टोन आहे का, न्यूट्रल आहे, काय एका घटकाला त्यांनी सपोर्ट केलेलं आहे, हे 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 सगळं अंडरस्टँडिंग. आणि सगळ्यात महत्वाचा, पॅसेज रिडिंग करत असताना ऑप्शन्स व्यवस्थित वाचन करा. ऑप्शनवरनं आपल्याला उत्तर शोधता येतो. मी ह्या पद्धतीने केलेलं आहे आणि 10 मार्क सोपं असल्यामुळं तिथं 1 मिनिट वेळ जास्त दिलं तरी चालेल, परंतु मार्क्स मिळाला पाहिजे. आणि हे हक्काचा मार्क आहे. तिथं पेपरमध्ये कृपया चूक करू नका. खूप विद्यार्थी गडबडमध्ये मला येत होती, सर मी प्रश्न व्यवस्थित वाचन केलं नाही, पॅराग्राफ व्यवस्थित वाचन केलं नाही. कारण प्रश्न वाचन करत असताना तिथं ट्रू, अनट्रू असे शब्द वापरतात. मग ते शब्दांचा अर्थ तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि ऑनलाईन प्रश्न सोडवत असताना पॅसेज स्क्रोलिंग करता, आपण काय म्हणतो, व्यवस्थित पॅसेज वाचन करता येत नाही. थोडं फास्ट तरी वाचन करतो किंवा स्लो. पॅसेज वाचन करत असताना हे लक्षात घ्या, लाऊड रिडिंग व्हायला पाहिजे. मनात वाचन करू नका, सायलेंट रिडिंग नको, लाऊड रिडिंग, थोडं जोरात वाचन. आणि जोरात वाचन करत असताना इतरांना डिस्टर्ब न होता, म्हणजे तुमचा ओठ काय होत, तुमचं रिडिंग questions. There are 5 questions. 5 questions. First question, second question, third questions are simple. The questions are complicated questions. First question, second question, answers are there in the passage. थोडं लाऊड रिडिंग करत असताना काय होतं, त्या शब्दांचा अर्थ ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतो. ओके. आणि इतरांना डिस्टर्ब न करता थोडं लाऊड रिडिंग, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या पॅसेजवर ठेवतो. त्यामुळं पहिलं, दुसरं, तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर लगेच येतात. पहिलं, दुसरं, तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी पूर्ण पॅसेज वाचन करायची सुद्धा गरज नाही. त्या पर्टिक्युलर पॅसेजवरती जावा, म्हणजे पॅराग्राफवरती जावा. आणि 4था आणि 5वा प्रश्नांचं उत्तर काढत असताना पूर्ण पॅराग्राफ आपल्याला वाचन करावं लागणार आहे. पॅसेजचं थीम काय आहे, पॅसेजचं समरी काय आहे, पॅसेजचं अंडरस्टँडिंग काय, पॅसेजचं मिनिंग काय, पूर्ण पॅसेजवरनं आपल्याला 4था 5वा प्रश्नांचं उत्तर काढता येतो. हे सोपं आहे. फक्त तुमचं रिडिंग स्पीड थोडं वाढलं पाहिजे. दर मिनिटात कमीत कमी 250 शब्द तुमचं वाचन व्हायला पाहिजे. आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस न करता गेलं तर 3 प्रश्नांचं उत्तर मिळतं. प्रॅक्टिस करून जर गेलं तर 5 पैकी 5 मिळतोच त्याचं. आणि 5 पैकी 5 प्रश्नांचं उत्तर आलं तर समजून घ्यायचं, यू विल गेट द रिझल्ट. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार.